आज आपण बनवणार आहोत उपवासाची भगर। कढई गरम झालेली आहे, आपण त्याच्यात तेल टाकून घेऊ। तेल गरम झालेलं आहे, आपण त्याच्यात टाकून घेऊया मिरच्या। चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आणि भगर टाकून छान प्रकारे याला थोडी फिरवून घेऊ। लाल होतपर्यंत छान फिरवून घ्यायची। बघा आता भगर मी 5 मिनिटं छान भाजून घेतलेली आहे। भगरचा कलर बदललेला आहे। आता त्याच्यात आपण गरम पाणी टाकूया। मी गॅसवर आधीच गरम पाणी करायला ठेवलं होतं। गरम पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण याला 5 मिनिटं झाकून ठेवूया, वाफेवर होऊ देऊया। पाच मिनिटं झालेले आहेत। आता आपण भगर फिरवून घेऊया। बघा छान प्रकारे भगर झालेली आहे। आता मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ। आता सगळं मिक्स करून घेऊया कोथिंबीर टाकून। बघा उपवासाची भगर खाण्याकरता तयार आहे।